जीवनामध्ये जीवन जगत असताना किंवा या समाजामध्ये आपल्याला एक रीत पाहायला मिळते किंवा आपली एक रीत असते की मुलगी थोडी समजदार झाली की आपण काय म्हणतो, समाज काय म्हणतो की आता हिचं लग्न लावून द्यायला पाहिजे. ती समजदार झाली तर आपण म्हणतो की आता हिचं लग्न लावून द्यायला पाहिजे. आणि त्याच ठिकाणी मुलगा जर बिघडला, मोठा झाल्यानंतर तो जर बिघडला, बावळटवाणी करायला लागला, तो आईबापाचं ऐकत नसला, तो म्हणजे पूर्ण हद्दीच्या बाहेर गेलेला असला, तर आपण म्हणतो की याला सुधारायसाठी याचं लग्न करून द्यावं लागेल. मुलगी समजदार झाली की आपण म्हणतो की हिचं लग्न करून द्यावं लागेल. आणि मुलगा हद्दीच्या बाहेर गेला, मुलगा बिघडला, मुलगा बावटवाणी करायला लागला, तर आपण काय म्हणतो की याचं लग्न करून द्यावं लागेल. म्हणजे ती जी मुलगी असते ती आपल्या मुलाला सुधारायला येत असते. आपले काय विचार असतात की एखादी मुलगी आली की याला सुधरण, याच्यावर जबाबदारी पडेल. ती मुलगी तिकडून त्या मुलाला सुधारायला येत असते. तरी पण आपला समाज त्या मुलीचं एवढं योगदान असून, त्या मुलीचा एवढा वाटा असून, तरी पण आपला समाज आपण त्या मुलीची कदर करत नाहीत. हे किती मोठं दुर्भाग्य आहे. ती मुलगी एका परिवाराला सुधारण्यासाठी, एका मुलाला सुधारण्यासाठी, एका परिवाराला चांगलं स्वरूप देण्यासाठी येत असते, तरी पण त्या मुलीची आपण कदर करीत नाहीत. खूप मोठं दुर्दैव असतं. म्हणून ती मुलगी समजदार झाली, शहाणी झाली की आपण म्हणतो तिचं लग्न लावून द्यायला पाहिजे. आणि मुलगा बिघडला की आपण म्हणतो त्याचं लग्न लावून द्यायला पाहिजे. म्हणजे ती मुलगी त्याला सुधारण्यासाठी आलेली असते, हे आपल्या लक्षात येत नाही. तरी पण त्या मुलीची आपण कदर करत नाही, त्या मुलीच्या भावना आपण जाणून घेत, तिला आपण त्रास देण्याचा प्रयत्न करतो.